हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। तर काल तुम्ही बघितलंच की सॅटर्डे असल्यामुळे मी कालच साबुदाणा भिजत घातला होता। सकाळी उठून बघितलं तर साबुदाणा एकदम मस्त फुललेला। उठल्याबरोबर पहिला घराला झाडू मारून घेतला, त्यासोबतच माझा एक ग्लास कोमट पाणी पिली आणि पहिला मी बटाटे उकडत घातले। चला म्हटलं जोपर्यंत मी ब्रश अंघोळ करते तोपर्यंत बटाटे उकडून जातील। बाहेरचं वातावरण बघितलं ना की माझं अर्धच डोकं दुखतं। त्याचं कारण देखील तसंच आहे, कारण की हे आभाळ आलं ना की माझा चेहरा आणि माझे डोळे एवढे खाजवतात आणि चेहरा सुजतो। हे बघा मी आता तुम्हाला दाखवते ना, हे पूर्ण सूज आली आहे माझ्या चेहऱ्यावर आणि हे आभाळामुळे येते। म्हणून हे ढगाळ वातावरण असलं ना की मला अजिबातच करमत नाही। तर कधी कधी असं वाटतं की काही ना काही दुखतच राहते, काय कामाचं हे जीवन संपून टाकावं। पण असं माझं एक मन म्हणते की असं करायचं नाही। आयुष्यात बरंच काही चढउतार येतच राहतात, जीवनाला मस्त एन्जॉय करत राहायचं। इथे शेंगदाणे भाजून त्यामध्ये आलं आणि थोडीशी मिरची टाकून मी पहिला शेंगदाण्याची कूट काढून घेतली। इथे मी खूप सारा साबुदाणा भिजत घातला होता, त्यामधला थोडासाच घेतला आणि बिट्टूसाठी फिक्केच वडे बनवायचे होते, त्यामुळे थोडीशीच मिरची मी त्यामध्ये ॲड केली। जेव्हापासून बिट्टूच्या स्कूलमध्ये समजलं ना की बिट्टूला फक्त 9लाच सोडायचं आहे, म्हणजे 9लाच, त्यामुळे मी लवकर उठते आणि लवकर तिचा टिफिन आणि तिला तयार करण्याचा प्रयत्न करत असते। त्या गडबडीमध्ये मी ना इथे उखळलेला जो बटाटा आहे तोच हातामध्ये घेतला, जो मला चटका लागला ना तुम्हाला काय सांगू। असं वाटत होतं जे हातामध्ये घेतलं ते सर्व फेकून द्यावं, पण काय आपल्या मुलांपुढे आपल्या काहीच नसतं। मग काय सुरू झाली माझी पटापट तयारी साबुदाणे वडे बनवायची। वड्यांसोबत मला तिच्यासाठी फिक्की चटणी देखील बनवायची होती, कारण मॅडम अजूनही तिखट खात नाही आणि ते कधी तिखट खाते हाच मी विचार करते। मी इथे जरा जास्तच तिस्मार खानपणा दाखवत होती आणि मला सवयच आहे, आणि हे प्रत्येक बायकाला असेलच ज्या किचनमध्ये काम करतात आणि ज्यांची खूप मोठी फॅमिली आहे। आमची तर खूप मोठी फॅमिली आहे, त्यामुळे भरपूर कामं असतात आणि कामं करताना हा असा तिस्मार खानपणा करावंच लागतं। एका वेळेस 2-2, 3-3, 4-4 कामं करावं लागतात। ज्यावेळेस मी खोबऱ्याची चटणी बनवते ना, त्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची अशी मस्त त्याची बारीक पेस्ट करते आणि एवढी छान चटणी बनते ना ती। किचनमधलं मी सर्व आवरलंय, आता बिट्टूला उठवायला आली आहे कारण 8:30 वाजलेत। तिची तयारी करून तिला स्कूलला पाठवलं। इथे उसळची तयारी करत आहे मेनू। दोन्ही मुलं स्कूलमध्ये निघून गेल्यानंतर मी भाजीची तयारीला लागले आणि माझ्या जाऊला एकच काम असतं, ते तर तुम्हाला माहितीच आहे, आणि ते त्यांचं एवढं फेवरेट काम आहे, ते केल्याशिवाय ना त्यांना अजिबातच जमत नाही। त्यांना नुसतं मळमळ होत असते। इथे मी काही जोक मारला, त्यावर त्या खूप हसत होत्या। अशीच रोज आमची काम करत असताना मस्ती सुरू असते। मेरे पीछे पड़ा जोश बड़ा उसको चढ़ा था, मी जर गाणं म्हणत असेल तर त्याला सूर देण्याचं काम माझी जाऊ करत असते आणि हे रोजच असते आमचं काम करत असताना। आज वांगे बटाट्याची भाजी बनवली मस्त मसाल्याची। तेवढ्यातच एक रिटर्नवाले दादा आले, त्याचं पार्सल रिटर्न केलं। कधी कधी पार्सल अशा टायमिंगवर येतात ना, चेहऱ्याला मॉइश्चरायझर हे असंच घेऊन मी बाहेर गेली, माझं लक्ष नाही, मला असं वाटलं ऑब्झर्व झालं असेल माझ्या स्किनमध्ये, पण ते तसंच होतं। आता मी तिकडे येऊन बघितलं। मला चांगले कपडे अजिबात आवडत नाही, आम्हाला ह्याचे टी शर्ट किंवा ते जुने पुराणे डाग वगैरे लागलेले कपडे खूप आवडतात। मी कधी नवीन घालून देणार नाही आवडत आम्हाला, पण असे कपडे मात्र नक्की आवडतात ज्याला डाग लागलेला असेल। जे जुने झालेले आहेत मी ते ठेवून दिलेत। आता मी तुम्हाला मॉडेल दाखवते, एक मिनिट। नाही मॉडेल नाही आहेस तू, पर्स ते काय काय करून ठेवले तू, मॉडेल म्हटलं तर काढून ठेवलं। तेवढ्यात माझं एक पार्सल आलं, ते पार्सल घेतलं। त्यानंतर इथे बघितलं तर एवढ्या आभाळामध्ये माझ्या सासूबाई डोक्याला डाय लावत आहेत। मी तर विचार करत आहे अर्ध डोकं या आभाळाने खराब झालंय, त्यात हे डोक्याला मेहंदी पण लावत आहेत। बिट्टू आपली बिचारी तिच्या डॉल बरोबर खेळत आहे, आणि डॉल बरोबर खेळत आहे म्हटल्यानंतर आता मला किचनमध्ये काम करताना अजिबात ती त्रास देणार नाही। ती मस्त अर्धा तास तरी त्या डॉल बरोबर खेळणार। तोपर्यंत मी माझ्या राहिलेल्या ज्या चपात्या होत्या त्या पटापट आवरून घेतल्या। 2-3 दिवस झाले पूर्ण किचन ओटा मी साफ केला नव्हता, तो देखील मी पूर्ण साफ करून घेतलाय। माझं लक्ष त्या कावळ्यासारखं घड्याळकडे असतं, किती वाजले, कारण की घड्याळावर काम यासाठी करते, कारण की थोडा वेळ इकडे तिकडे झालं की मग मला येतो कंटाळा। मी आळशी अजिबातच नाही, पण आता जो माझा टायमिंग ठरलेला असतो त्या टायमिंगमध्येच माझं काम झालेलं मला आवडतं, कारण की त्यानंतर मला बरेच कामं असतात माझे सोशल मीडियावरचे। टन आता कसं सर्व कामं माझे आवरून मी झाली आहे मोकळी, ते म्हणजे माझे व्हिडिओ बनवायला। नवीन ड्रेस घालून माझा सुंदरसा मुखडा किती छान दिसतोय ना, पण या पिंपल्समुळे एवढा खराब दिसतोय। जाऊ दे तिकडे, आपण काय करू शकतो, आहेत ते आहेत।
ते ड्युटी खतम होत नाही तर माझी दुसरी ड्युटी ते म्हणजे बिट्टूला तयार करा, बिट्टूला ट्युशनला सोडून द्या. आणि बिट्टूंचे ट्युशनला जायला एवढे नाटकं असतात ना, अर्धा पाऊण तास तर एवढी घालवते. तिची तयारी करायलाच ती अर्धा पाऊण तास नुसता टाइमपास करत असते. तिला ट्युशनला सोडलं, आता निघाली घराकडे. तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. बघा किती ढकाळ झालेलं आहे, अजूनही ऊन नाही आले. एवढं खराब आहे ते वातावरणामुळे. मला ना एवढा कंटाळा येते. 3 दिवस झाले जसं आभाळ येत आहे तसं ना खूपच आळस करत आहे. खूपच म्हणजे जशी माझे व्हिडिओ बनवण्यासाठी देखील मी आळस करत आहे, त्यासोबतच व्हिडिओ एडिट करण्यासाठी सुद्धा आळस करत आहे. काल तर जरा मी बाहेरच गेली होती, पण मगापासून फोन माझ्या हातात आहे. व्हिडिओ एडिट करू का नाही असं सुरू आहे, कारण खूप आळस आला आहे. त्यासोबत अंग एवढं हरळून आलेलं आहे, कणकण करत आहे. म्हणून करू का नाही असं माझं सुरू आहे. पण शेवटी ते माझं काम आहे, मला करावंच लागेल. आता खूप सारा टाइमपास केला मी, आता काम करते ते म्हणजे माझं व्हिडिओ एडिटिंगचं. मग तुम्हाला भेटते. गो अकेली चाय पी रही हे. रेल्वे स्टेशनवर जा तू, तशीच काढत आहेस तू. चाय गरम चाय. कुठे दिसले पैसे? किती रुपये? 401 रुपये नाही, तो 1 रुपये आहे. हे आमचं छोटं पीस आहे. दोघे पण ट्युशनवरून आले आणि दोघे भावाला भूक लागली. त्याला जेवण दिलं, मग म्हणत होते मलाही जेवण पाहिजे, पण मला भेंडीची भाजी पाहिजे. भेंडीची भाजी बनवली तरच मी जेवण करणार. मग काय लागली मी ते तयारीला. पटकन तिच्यासाठी भेंडीची भाजी बनवली आणि तिची प्लेट तयार केली. ते घेऊन मी हॉलमध्ये गेली आणि आज मॅडम स्वतःच्या हाताने जेवणार होते. आज तिला गरजही पडली नाही की मम्मी मला तू जेवण भर. बघा ना आता तुम्ही पुढे. नाहीतर तिला दुसरी कुठली भाजी असली तर मम्मी तूच मला भरव, नाहीतर मी जेवणार नाही. हे स्वतःच्या हाताने जेवण का सुरू होतं? कारण की आर्यन दादा सुद्धा जेवण करत होता, तर त्याच्या हिजरा आमचं जेवण चालू होतं. मोठ्यांसोबत आमच्या इथे लहानांचे बरेच फरमाईश असतात, तर तिच्यासाठी भेंडी बनवली, तर याच्यासाठी मी आलू पराठे बनवत होती. तिथेच मग मी पूर्ण स्वयंपाक करून घेतला. आजचा ब्लॉग इथेच संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.